विजयसिंह पंडित आपल्याबरोबर आहेत. गेवराईमधनं तुमचा विजय झाला. खरं तर ठाकरे गटाचे उमेदवार बदामराव पंडितांना तुम्ही हरवून या ठिकाणी विधानभवनात पोहोचला. मराठा समाजाचं सगळ्यात मोठं आंदोलन जे आहे ते बीड असेल, जालना असेल या दोन्ही जिल्ह्यात झालेलं होतं. किती प्रभाव तुम्हाला तुमच्या निवडणुकीमध्ये जाणवला मराठा आरक्षणाच्या संदर्भातला आणि इथेपर्यंत निवडून आलात, हे श्रेय कोणाला द्या? मी या सभागृहामध्ये, राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये गेवराई विधानसभा मतदारसंघातील जे मतदार बंधू भगिनी आहेत त्यांना याचं सर्व श्रेय देईल. आणि मराठा आरक्षणाची जी काही धग आहे, मनोजदादा जरांगे पाटलांना सर्वात जास्त पाठिंबा, पाठबळ देणारा आमच्या गेवराई विधानसभा मतदारसंघ आहे. परंतु तरीसुद्धा वेळोवेळी जे काही आहे या आरक्षणाच्या चळवळीमध्ये शिवछत्र परिवार राहिलेला आहे आणि मराठा समाजाचे जे काही प्रश्न आहेत त्याच्या बाबतीतही वेळोवेळी शिवछत्र परिवार, शिवाजीराव पंडित कुटुंबीय हे अग्रेसर राहिले. त्याला वेळोवेळी न्याय देण्याची भूमिका राहिलेली आहे. त्याच्यामुळं या निवडणुकीमध्ये सर्व बहुजनांचा उमेदवार म्हणून मला सर्व जात, धर्म, पंथांनी मला पाठबळ दिलं आणि मोठ्या मताधिक्यानं निवडणुकीच्या 4 दिवसापूर्वी जे काय आहे एक मतदारसंघामध्ये एक अशा पद्धतीचं वातावरण झालं की यावेळेस जे काय आहे शिवछत्र परिवारातील, शिवाजीराव पंडित कुटुंबियातील एक सदस्य, ज्या शिवाजीराव पंडित कुटुंबियाचं परंपरा त्या मतदारसंघामध्ये 50-60 वर्षाची राजकीय सामाजिक परंपरा आहे. शिवाजीराव पंडित माझे वडील असतील, त्याच्यानंतर अमरसिंह पंडित साहेब असतील आणि त्यांचाच वसा आणि वारसा पुढे नेत असताना या एका कार्यकर्त्याला, कुटुंबातील सदस्याला आपण संधी द्यावी, ज्याचे की माझा अनुभव गेल्या 25 वर्षाचा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करण्याचा आहे. आणि मला खऱ्या अर्थानं यावेळेस गेवराई जरंगे परंतु तुम्ही म्हणतात तुम्हाला न्याय दिला जनतेने, परंतु जरंगे पाटील जे या सगळ्या आरक्षणाच्या लढ्याचे महत्त्वाचे केंद्रस्थानी राहिलेत, ते सातत्याने म्हणतात आहेत की आता पाशवी बहुमत आलं म्हणून मराठ्यांना तुम्ही डिवचू नका, मराठ्यांना आरक्षण देणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊ नका. तुमचं मत काय? कारण की मनोज जरंगे पाटील म्हणतात आहेत की ओबीसी समाजामध्ये मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं, परंतु 10% विशेष आरक्षण जे आहे ते ह्या सरकारने दिलेलं आहे. अर्थात तुम्ही मनोज जरंगेच्या बाजूने आहात की सरकारच्या बाजूने आहात? नाही, आता मी या सभागृहाचा सदस्य म्हणून माझी निवडून मला 3,74,000 मतदार असणारा तो मतदारसंघ, त्याच्यामध्ये 1,16,000 मतदार बंधू भगिनी मला आशीर्वाद दिलेले आहेत. त्या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटलांनी आता आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. ती जे भूमिका घेतील, ज्या भूमिकेतून ते पुढे जातील ते आंदोलन राहील. माझं शेवटी जे काय आहे त्यांना, त्यांच्या भूमिकेला जे काय आहे निश्चितपणानं एक समर्थन राहील आणि मराठा समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून न्याय मिळावा ही भूमिका मी या सभागृहामध्ये ओबीसी मधनं मराठा समाजाला आरक्षण मिळावं या भूमिकेशी तुम्ही समर्थन नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी तांत्रिक आहेत. काही विषय माननीय उच्च न्यायालयामध्ये आहेत. या सगळ्या गोष्टीचा विचार करून, सगळ्या बाजूने त्याचा विचार करून या सभागृहामध्ये मराठा समाजाला न्याय मिळावा अशी भूमिका माझी त्या ठिकाणी राहील. परंतु सातत्याने मनोज जरंगे पाटील हे फडणवीसांच्या विरोधात बोलताना पाहायला मिळतात. आता तेच फडणवीस जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री झालेत. खरं तर मराठा आरक्षणाचे विरोधी फडणवीस आहेत असं सातत्यानं मनोज जरंगे पाटील बोलतात आहेत. त्यांची वक्तव्य येतात आहेत. मराठ्यांना हलक्यात घेऊ नका सातत्यानं ते म्हणतात आहेत का जरी तुमच्याकडे बहुमत आलं नाही. आता मनोजदादांनी एक भूमिका घेऊन ते पुढे जात आहेत. अनेक आंदोलनं ते केली, दीड वर्ष आता होत आले. ते आरक्षणासाठी फार अग्रेसर आहेत. आणि आता जे काय आहे सरकार हे बदलले, महायुतीचं सरकार आलेलं आहे. माननीय फडणवीस साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. निश्चितपणानं मी एवढंच सांगल या निमित्तानं की मनोजदादांनी सरकारच्या विरोधात किंवा फडणवीस साहेबांच्या विरोधात जी काही भूमिका घेतली आहे ती त्यांनी भूमिका घेतली आहे. पण मी या सभागृहाचा सदस्य आणि महायुतीतला घटक पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदार म्हणून मी मराठा समाजाला कसा आपल्याला न्याय देता येईल त्याच्या तांत्रिक बाजू
सर्व तुम्ही जरंगे पाटलांच्या सोबत आहात की विरोधात आहात? म्हणजे जरंगे पाटलांच्या त्या तुम्ही आरक्षणाच्या गोष्टीला तर सहमत करता आहात, मग त्यांनी जे आरोप लावलेत त्यांच्याशी तुम्ही असहमत आहात? नाही, मला हे बघा, मनोज दादांचा विषय हा एक मराठा समाजाचं पूर्ण ते नेतृत्व, आमच्या सगळ्यांचं ते नेतृत्व करतायत. उपेक्षित असणारे जे काही मराठा समाज आहे, ज्यांना खऱ्या अर्थानं आरक्षणाची गरज आहे, त्यांना न्याय द्यावा ही आग्रही भूमिका आहे. आमचं नेतृत्व ते करतायत. परंतु हा मोठा विषय आहे. त्यांनी भूमिका आज महायुतीच्या विरोधात घेतली आहे, फडणवीस साहेबांच्या विरोधात काय भूमिका घेतली असेल ती त्यांची भूमिका आहे. मी जे काय आहे, मराठा समाजाला न्याय मिळावा या गोष्टीसाठी माझा आग्रही प्रयत्न असणार आहे राज्याच्या या सभागृहामुळे. पण त्याच्यामध्ये सर्व तांत्रिक बाजूची पडताळणी केली पाहिजे. माननीय उच्च न्यायालयामध्ये काय प्रकरण आहे, कसं आपल्याला त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून, हे सर्वोच्च सभागृह आहे, संविधानिक पदावर मी आहे, ती बाजू निश्चितपणानं सगळ्या बाजूचा विचार करून मी मराठा समाजाची बाजू या सभागृहामध्ये मांडणार. धन्यवाद विजयसिंह पंडितजी, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. गेवराईचे आमदार आहेत, ते म्हणतात की मनोज जरंगे पाटलांच्या संपूर्ण मागणीला पाठिंबा आहे, परंतु तांत्रिक अडचणी, बाबी, गोष्टी लक्षात ठेवून या सगळ्यांची पडताळणी झाली पाहिजे आणि त्यानंतरच आरक्षणाची जी काही प्रोसेस असेल ती पुढे गेली पाहिजे. परंतु जरंगे पाटलांच्या सोबत आम्ही नेहमी 100% उभे आहोत असं जे मत आहे ते विजयसिंह पंडित यांनी आपल्याशी बोलताना केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहनसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.